नमस्कार मंडळी, मी विशाल ताटे देशमुख, लोकविकास न्यूज। आज आपण बोलणार आहोत त्या शेतकऱ्याबद्दल, होय त्या शेतकऱ्याबद्दल जो स्वतःचं घर जाळून जगाला अन्न पुरवतो आणि शेवटी स्वतःच वाऱ्यावर सोडला जातो। सोलापूर बाजार समितीत कांदा घेऊन गेलेल्या शेतकऱ्याला रात्रभर जागं राहावं लागतं। चोर येऊ नयेत म्हणून कांद्याची राखण करावी लागते। पण आता परिस्थिती अशी आहे, कवडीमोल भावामुळे चोरट्याने सुद्धा कांद्याला हात लावणं सोडलंय। परवाची गोष्ट आहे, एक शेतकरी मनमोकळा झोपला होता कांद्याच्या थप्पीवर चादर टाकून, कारण आता सरकारला सुद्धा कांद्याचं मूल्य दिसत नाही, पर चोरट्यांना सुद्धा त्याचं मूल्य उरलं नाही। हे दृश्य फक्त शेतकऱ्याच्या हतबलतेचं नाही, तर सरकारच्या अपयशाचं जिवंत उदाहरण आहे। मित्रहो, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब 21 कोटी निधीच्या गाजावाजात भाषण करत आहेत। पण प्रश्न असा आहे, हा निधी नेमका कोणासाठी? शेतकऱ्यासाठी की कंत्राटदारांच्या पोटपूजेसाठी? आपण सगळ्यांनी पाहिलं आहे, केंद्रात भाजप, राज्यात भाजप, खासदार भाजप, आमदार भाजप, पालिका भाजप, सगळीकडे भाजपमय सत्ता आहे। पण शेतकरी आणि त्याची अवस्था, त्यांचा प्रश्न कोणाच्या भाषणात दिसून आलेला नाही। शेतकरी शून्य भाषणं चालू आहेत। शेतकऱ्याच्या घामावर जगणाऱ्या सगळ्यांनी तोंड मित्रांनो फिरवलेत। शेतकऱ्यामुळे ट्रॅक्टर चालक जगतो, पेट्रोल पंप जगतो, खत बियाण्याच्या दुकानदारांचा पोटपूजा होते, मजूर वाहतूकवाला जगतो, हमाल, तोलार, व्यापारी, आडती आणि अगदी बाजार समितीचे चेअरमन सुद्धा जगतात। सगळ्यांना पोट भरायला शेतकरी लागतो, पण शेतकरी मरत असताना कुणालाच वेळ नाहीये, आवाज नाही, विषय नाही। निवडणुकीत कुणाला शेतकऱ्याच्या मुद्द्यावर बोलायची हिंमत होत नाहीये। जनता आणि शेतकरी कुणावर विश्वास ठेवणार? भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या भाषणात शेतकरी नावाचा शब्द सुद्धा दिसला नाही, आणि तरीही हा भोळा शेतकरी, हा कष्टकरी वर्ग, ही गरीब जनता तिचाच आणि त्यांचाच विश्वास ठेवते। मित्रांनो, काय होणार या माझ्या भोळ्या भाबड्या शेतकऱ्याचं? काय होणार ह्या जगाला पोचणाऱ्या दुबळ्या शेतकऱ्याचं? सरकारकडे उत्तरच नाहीये, सत्ताधाऱ्यांनी पाठ फिरवली आहे आणि शेतकरी आज रात्रभर जागतोय कवडी मोलाने विकल्या जाणाऱ्या मालासाठी। मित्रांनो, मी विशाल ताटे देशमुख, लोकविकास न्यूजमधून विचारतोय, कांद्यासारख्या इतर मालाचं मूल्य कमी झालंय, पण शेतकऱ्याचं मूल्य कधी वाढणार? हा प्रश्न सरकारलाच विचारला पाहिजे। तर सरकारला नाही, सरकारसोबत संपूर्ण व्यवस्थेलाच विचारायला पाहिजे। आणि आज वेळ आली आहे मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्था ज्या निवडणुका चालू आहेत, तुम्हाला आणि तुमच्या कामाला वाव देणाऱ्या उमेदवारालाच मित्रांनो तुम्ही निवडून द्या। धन्यवाद।